पुणे पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला बाल हक्क न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले आहे। कोर्टात सुनावणीला काही वेळापूर्वी सुरुवात झाली आहे। अल्पवयीन मुलाला सुज्ञान ठरवण्यासाठी पुणे पोलिसांकडून 48,000 रुपयाचे दारूचं बिल आणि दारू पीत असलेले बारमधील सीसीटीव्ही सादर करण्यात आलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजे आरोपीला सुज्ञान ठरवण्यासाठी पोलिसांकडून बिल सादर करण्यात आलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश। निलेश, काय घडतंय? नक्कीच रुबिना, खरं तर पुणे पोलिसांनी सुरुवातीला रविवारी जो गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला जामीन मिळाली आणि त्यामध्ये ते पूर्णपणे पुरावे कोर्टामध्ये सादर करू शकले नव्हते। मात्र आता पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला संज्ञान ठरवण्यासाठी बारमध्ये बसलेले ते जे बिल आहे 48,000 रुपयांचं ते सादर केलेलं आहे आणि त्याचबरोबर सीसीटीव्ही आहे ते सुद्धा सादर केलेलं आहे। त्या सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे ते मित्रांसोबत दारू पित असल्याचं ते व्हिडिओमध्ये। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन दिसत आहे। असं सर्व प्रकार आज पोलिसांनी पुरावे सहित कोर्टामध्ये सादर केलेला आहे। आता जे बाल न्यायालय आहे ते यावर काय सुनावणी देतात हे पाहणं उत्सुकतेत असणारे, कारण आता सुनावणी पूर्ण झालेली नाहीये, अजून निकाल आलेला नाहीये। मात्र अजूनही त्याबाबत आता या ठिकाणी चर्चा चालू आहे। आरोपीचे जे वकील आहेत ते या ठिकाणी युक्तिवाद करत आहेत। आता काही वेळातच याच्यावर पूर्णपणे निकाल येईल आणि पुढचं चित्र क्लिअर निश्चित। धन्यवाद निलेश ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।